पब्लिक, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग स्टार्ट करतो आपल्या दुकानात. म्हणजे काल रात्रीच्या ब्लॉगमध्ये सांगतो तुम्हाला कालच्या. तर गावाकडे येणार आहे तर आता आलो आहे आज. तर आज आता मी दाखवणार आहे तुम्हाला माझ्या 30 दिवसाचा प्रवास कसा होता, काय होता ते सर्व ब्लॉगचे एक क्लिप ॲड केलेत मी. बघा कशा वाटते काय ते. चला आता मग स्टार्ट करू. श्रीकृष्ण देवाची काठी. आता पूर्ण ते गावभर रॅली निघते ते काठीची. फिरून आपल्या घराकडे आल्या. नाश्ता इथं चालू आहे आता सर्वांचा. अजून आता निघणार आहे इथून काठी समोर जायचं. बिस्किट ते संपले होते ते घेऊन आले किनवटवरून. हे एक तैल आहे, बाहेर एक अजून एक सामान्याचा तैल आहे, त्याच्यात चिवड्या वगैरे आहे. ते हे सामान लावून घेऊ फटाफट. ते इथं लावतो आम्ही. हे 10 वाला पतंग. एक 10 वाला पतंग. पार्ले एक पार्ले. तर आता बघूत बाहेरच्या थैलीत काय काय ते. ह्याच्यात आहे चिवडा. या थैलीमध्ये मोठा साबुदाणा. पत्तीचे पॅकेट. ह्याच्यामध्ये मग हे बारका साबुदाणा खुल्ल्यावाला. हे बी मोठा आहे. हे शेंगदाणे. हे लावून घेतो मी आता. याला थोडं दोन, कारण का खूप गरमी होत आहे, उन्हाळा चालू झाला आहे. हे कूलर काढून याला वॉश करून थोडा रिपेअर वगैरे करायचं आहे. हे पसारा काढून करूत मग. आता कूलरच्या पाण्याच्या बकेटामध्ये किती कचरा झाला आहे हे काढून याला साफ करायचं आहे. हे कूलरमध्ये झालं आहे. हे जाळ्या पण साफ करायच्यात, काढून दुसऱ्या लावायच्यात. याला आता काढून बाहेर ठेवता. संध्याकाळी याला सर्व काही करायचं. दुपारी हे जाळ्या वगैरे आम्ही घरीच बसवतो. डब्बा वगैरे घरी नेऊन वॉश करून आणून मग लावतो आपण कूलर. ब्लॉग असा आहे की आज आपण घेतलेत होळीचे काही कलर. एवढे काही कलर घेतलेत. तर याच्यामध्ये आहे बघा ते, बघू त्याच्यात कोणता कलर आहे या पॅकेटमध्ये. ह्याच्यात आहे ते पाण्यामध्ये टाकायचं वॉटर कलर आहे. त्या डब्यामध्ये आहे परमनंट कलर. आणि खाली आहेत बलून्स, वॉटर बलून. हे स्प्रे. एवढं काय सामान घेतलं मी होळीसाठी. अजून भगव्या कलरचा गुलाल पण घेतले तेवढेले. आपले 2-2.5 घंट्यानंतर आपलं कूलर झाले रेडी. तर आता याला ऑन करू. अजून ह्याच्यात पाणी टाकायचं आहे, संध्याकाळी टाकूत आपण. मस्त आता झोपी जायचं. चिलपिल टाकायची आहे. तर इथं बघा ना कसला भारी जुगाड केला आहे. टी व्हीची स्क्रीन काढून डायरेक्ट मिरर लावला आहे. घेतल्या PDS घेऊन आलो. आता सामान घ्यायला इथं सामान घेऊन जाऊ. सामान घेतले पोतं भरून जाऊत आता घराकडं. हे कोल्ड्रिंक घ्यायला. आज आणले तुम्ही कलर एवढे. बघूत आता हे इकतेत की नाही एवढे कलर. ह्याच्यातले किती उरते ते उद्या कळेल. आता आम्ही चाललोय होळीचं दहन बघायला. होळी पेटवणार आहेत आता. पूजा बी करायची आपल्याला जाऊन तिथं. चला तर मग जाऊ. आता झाली इकडे होळी पण पेटवल्या मस्त. आपला गहू बघा तो मस्त आलाय.
काही तिकडल्या साईडला खालच्या साईडला गहू पडलंय बी वाऱ्यामुळं, हे बघू शकता. गहू एक नंबर आले. आता एक 10-15 दिवसामध्ये काढायला येईल. थोडं ओललं आहे. 2 दिवसाखाली खूप वादळी वारा आणि पाऊस झाला तर त्याच्यामध्ये पुरा गहू पडून गेला एवढा काय, हे बघू शकता. इथून मक्याला पाणी बी चालू आहे, पाणी देऊन चालू आहे हे मक्का. किनवटून एवढं काय सामान आणले हे अरेंज करून घेऊ. आता सगळं काय लावून घेऊ, फटाफट ठेवून देऊ. आपली आता चालू आहे किनवटला मोबाईलचं कवर घ्यायचं कस्टमाइज करून त्याच्यासाठी, आणि दुसरं काय थोडं सामान घ्यायचं चाललं आता कॉलेजला वापस कवर तर भेटले नाही. हे कवर घेऊन टाकले 4 घरच्या सगळ्या मोबाईलला. चालू ज्यूस प्यायला. सर्व कापष्ट जेवण नंतर काय आपल्याला भेटणार एक आपण का महिना 2 महिने अजून येणार वापस. राज आहे जेवायला, मस्त पनीरची भाजी, ही आहे कोणती ते चटणी, खाऊन घेऊ मस्त. हे जेवणाची चव कुठंच येणार नाही तुम्हाला, तुम्ही कुठेही जा. इंग्लंड सेमीफायनल मॅच बघू कोण जिंकते. तर बॉल इंडिया जिंकते. आता जितली विन इंडिया विन. इंडिया विन. जाऊ त्यांनी जेवण बी करू आणि डिपिक्सचं पण तुम्हाला दाखवतो काय कसं आहे. हे जो पुरा स्टॉल आहे त्या डोममध्ये, इकडे एक डोम आहे खालच्या साईडला, तिकडे नंतर जाऊ. पहिले इकडल्या साईडला आता सगळ्यात पहिले चाललो आहे की ह्या इकडं ह्या डोममध्ये बघूत कोणते कोणते प्रोजेक्ट आहेत ते. पब्लिक गर्दी, फुल गर्दी. कसलं भारी डिझाईन केलेलं आहे बघा, सुती पोत याच्यात कसलं भारी बनवलं आहे बघू शकता, भारी आहे. याचं प्रोजेक्ट पुरं सोसायटीचं. ह्युमन रोबो ह्युमन रोबो बघायचे ते दिसत नाही, बघायचे बघू दर्शन करून इकडल्या साईडला आहे. या उडान पुलाच्या इकडल्या साईडला, हे इकडल्या साईडला आहे मंदिर, जाऊदा मंदिर मंदिर. तर आता आलो आहे मंदिरात. हे आहे इथं मंदिर, जाऊ त्याला दर्शन करून घेऊ. मला जाऊ महादेव मंदिराचे. तुम्ही लांब असताना आई वडिलांच्या सोबत राहिल्यासारखं वाटेल आणि आई वडिलांना म्हणजे आताची कंडिशन कशी आहे की जे फॉरेनला जातात, देशात कामाला जातात किंवा शिक्षणासाठी जातात, त्या आई वडिलांचा आणि लेकरांचा म्हणजे संपर्क तुटल्यासारखा आहे. ते आपण संपर्क हे करण्यासाठी हा रोबोट सुरुवात केला आहे. याला एकदा इंटरनेट चोरलं आणि व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून याला व्हिडिओ कॉल लावला तर तुम्ही कुठूनही याला चोरू शकता. व्हिडिओ कॉलवर पाहून तुम्ही कुठूनही याला पाहू शकता. जसं की तुम्ही डिटेक्सला नाही येऊ शकता, कुठूनही तुम्ही व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून आणि रोबोटच्या माध्यमातून कनेक्ट करून तुम्ही याला कुठूनही ऑपरेट करू शकता. ऑर्डिनोचं एक ॲप आहे, फ्री आहे, ते याच्यावर समजा कोडिंग केलं की अशा प्रकारे तुम्ही याला ऑपरेट करू शकता. म्हणजे मोबाईल हे कंट्रोलर आहे, आता हे कंट्रोलर आहे ह्या रोबोटचं, तुम्ही याला कुठूनही कंट्रोल करू शकता. आत्ता वाजले संध्याकाळचे 7. आत्ता उठलो मी, आता जाऊन फ्रेश होऊन येतो, मग जेवण करायचं.
चालू जेवण करून होता ते पण आले. तर आता आपण जे दुपारी आपली अर्धवट शीट राहिलेली आहे ती कम्प्लीट करू का. हे बघा एक क्वेश्चन मी केलंय, आता हे एक करायचं हे करून घेऊता. फायनली आता आपली शीट कम्प्लीट झाली. MITचं क्रिकेट ग्राउंड खूप मोठा आहे. क्रिकेट ग्राउंड तिकडे ते लहान मुलाची प्रॅक्टिस चालू आहे, हे बघू शकता. आम्ही असं जाता इथे फिरतोय टाइमपास, असं थोडं बहुत रूमवर काय करमत नव्हतं म्हणून असंच फिरतोय इथं. रूमवर ही वही आणाय गेलतो, ही वही बी घेतली, आता हिला कम्प्लीट करतो, आता लिहितो. अर्धा घंटा बसलो मस्त, थोडं शांत वातावरण. हे बघू शकता कसलं मस्त वातावरण आहे, सायलेंट बसून होतं इतक्या ऑर्डर. आता जाऊ रूमवर जेवण ते करू. लेक्चर झाले, 2च लेक्चर होते आज, दोन्ही लेक्चर करून आले. जाता होती थोडा वेळ, नंतर अभ्यास करायचा आपल्याला. आपण करावं लागेल आता, कारण की पेपर येत आहेत. 23 तारीखपासून पेपर आहेत ISCचे, त्याच्यासाठी प्रिपरेशन करावं लागेल आता स्टार्ट. चला तर मग जातो आता मी झोपी थोडा वेळ. मोठले फ्रेश झालो आहे, आता जायचं लेक्चरला, कारण की आम्ही एक्स्ट्राचं लेक्चर लावले एका सब्जेक्टचं. खूप हार्ड आहे ते सब्जेक्ट. चालू आहे आता, चला जाऊ पाणीपुरी खायला. पाणीपुरी खाऊन जाऊ, भारी खतरनाक. वह्या घ्यायच्यात तिथून, 4-5 वह्या घ्यायच्यात मला, लिहायच्यात, कंप्लीट करायचं. आलं आता चाललो आहे रूमवर, जाऊ जेवण करून येतं. बॅग ते ठेवून मस्त. एवढ्या काही वह्या आणल्यात, 6 वह्या आहेत, 6 आहेत, आणि हे 2 आधीच्याच आहेत. तर आता हे कंप्लीट करायच्यात. ह्याच्यात फॉर्म्युले ते काय काय आम्ही बघितलं. ओम्स लॉ हे मशीन वापरून कढी, भजी आणि चपाती जेवायला. आता क्लासला इतक्या ऑर्डर तर रूमवर झोपूनच होतो. तर आता जायचं आपल्याला क्लासेसला, जाऊन येऊ. आता रस करून येत होतं, रसचं दुकान, मस्त रस पिऊन जाऊ. जाता जाता आलोय रस प्यायला. आता कपडे धुवून झाले तेवढे हिला नेऊन आता वाळू घालू वर रूम मध्ये. काही इथं वाळू घातलेत कपडे, ओढले आम्ही. तर आता जाऊ जेवायला. तर बघू तास संडे स्पेशल काय आहे जेवायला ते. वाटतंय आज दाल बाटी आहे खायला, बघूत काय ते, जाऊन जेवण येऊता. तर आपण गेस केल्याप्रमाणे दाल बाटीच, दाल बाटी खाऊन घेऊता. दाल बाटी बुंदी दिली आज स्वीटमध्ये. ओळखेले खूप लेट, कारण का अजून लाईट नाही आहे, त्याच्यामुळेच हे खंबा लावले आहे तिथं नवीन. ही शीट काढली आम्ही आता आजच्या प्रॅक्टिकल म्हणून. वापस मस्त लंच ब्रेक होता, जेवण ते करून आलोय. तर आता परत जायचं कॉलेजला, जाऊन होता. आता आलं क्रिकेट बघा, लेक्चर करून लगेच, कारण का इथं आहे आमच्या MITचे स्पोर्ट्स इव्हेंट चालू आहे आता. तर सध्या आहे क्रिकेट मॅच चालू. आमची मॅच संपली, जिंकले 2 आपले पोट्टे, जिंकले रे जिंकले. म्हणून आला आता रस प्यायला, रस मागवला, पिऊन जाऊ. मस्तपैकी मॅच वगैरे बघून रस पिऊन खूप ऊन लागलं, गरमी खूप पाणी. तर आता मी जायला खूप लेट झालो, कारण का आमची मॅच तेव्हाच झाली. ते गेल्याच ते विन झाले, जाऊ द्या, जिंकले ते महत्वाचं. चला तरी उद्या अजून मॅच आहे, उद्या आपण लवकर जाऊता. चला तर मग मी आता थोडा आराम. मॅच काय झाले सुपर ओव्हर, बघू आता कोण येते सुपर ओव्हर मध्ये. 15 बॉल, 1 ओव्हर मध्ये 15 रन पाहिजे. आता 8 रन झालेत आमचे, बघू दा. चलो 2 रन पाहिजे, लास्ट बॉल 2 रन पाहिजेत.
विन द मॅच फायनलला. चलो, आज आहे गुढीपाडवा. तर गुढीपाडव्याच्या व हिंदू नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर आता उठलोय मी. कसलं झालं भारी, हो कसलं भारी दिसतंय. मंदिरात दर्शन ते करून आला. आता चाललो थोडं चाय वगैरे पिवता, जाऊ रूमवर. मॅच डिले झाल्या तर आलो सध्या आता क्रिकेट बघा. हे झालं की जाता व्हॉलीबॉलच्या मॅचला. तर आता आलतो स्लीव्स घ्यायला नव्हते आमच्याकडं. आता चालू होणार आहे मॅच. कोच वगैरे रेडी केले मस्त. इतकं ऑर्डर थोडं ओलं झालं तर मॅच पाणीमुळं थोडं ते आता थोडं वाळलंय. पासून थांबून आत्ता मॅच लावली आमची. आत्ता मॅच स्टार्ट झाल्यात. ह्याच्यानंतर आहे आमची. जितलोय पण आता आलोय आम्ही अंडरटेकिंग घ्यायला, कारण का ह्याला द्यायचे आहे मॅडमला नेऊन. अटेंडन्स कमी आहे आमची. आता आलोय रूमवर. सकाळी 7 वाजतापासून तिकडे जातो. पाऊस पडल्यामुळं मॅच दिली. तर आता मस्त पाणी उकळले, त्याच्यात टाकूत आता मॅगी. तो अबे बारीक चटणी घ्या. आता चटणी नमक टाकून घेऊ. हे बसवेल तिखट होती भाई. बटन चालतो. हे टाक नमक 1 चमचा लागा, जास्त होईल. टाक थोडं, बस होते टाक. बस चलो. मस्त मॅगी शिजले, खाऊन घेऊ दा दुधासाठी. वरच्या बेटा ऑइल ते टाकायचं घेऊन चालू आहे. मशीनमध्ये टाकून देतो ते कपडे ते टाकून आले वर. दुमार जाऊ आता वॉश झाल्यास. आणि तर मित्रांनो आता कपडे धुवून झाले तेवढे हिला नेऊन आता वाळू घालू वर रूममध्ये. जेवण करा. आजचा इडूवरचा ब्लॉग आता झाला. रूमवर दाखवतो रूमवर गेल्यास काय ह्याच्यात ते. तर मित्रांनो मी हे काय एवढं काय मागवलं ते बी 100 रुपयामध्ये. मस्त ऑफरचा फायदा घेतला. जेवण वगैरे करायचं. जेवण ते करून बघा चपात्या घ्यायला निवळ गर्दी. नुसतं हॉस्टेल बोलते आपल्याला. चला आता पेपर द्यायला. पेपर देऊचा बघू कसा जाते फिजिक्सचा पेपर. ते पेपर देऊन आला. आता नेक्स्ट पेपरसाठी तर बसलो टेबलवर. आता जाऊ बघू तुम्हाला कसा आहे काय ते दुसरा पेपर. फिजिक्सचा आता चांगला गेला आहे. आता पेपर देऊन डायरेक्ट आलो जेवायला. आज मस्त वरण भाजी चपाती आणायचं आहे. ते लावतो उद्या, नाहीतर आता संध्याकाळी भेटलं तर बघू आणून जमलं तर लावू. हे इकडं बाहेर बघू शकता आपल्या एकदम परत झाडच दिसते. लावून जेवण करून होता. इतका वाढवतो झोपूनच होतो रूमवर. आता जेवण करून पब्लिक आज आहे जेवायला. मस्त शेवग्याची भाजी वरण शिरा. लिखलंय विंडोला बी लावलंय पेपर वहीचे फाडून. जुगाड केले. दुपारचं खूप ऊन आले याच्यातून. तर पब्लिक आता मिरवणूक निघल्या इथं. मस्त DJ ते वाजतंय. जाऊ जवळ जाऊन बघू. मला 30 दिवसाची जर्नी कशी वाटली तुम्हाला कमेंट करून सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा. ब्लॉग आवडला असेल लाईक करा. आणि उद्याच्या चॅलेंज काय ते सांगतो तुम्हाला उद्या त्या ब्लॉगमध्ये. तर नक्कीच ते चॅलेंज आपलं पूर्ण बघण्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा.